हे गाईज नमस्कार मंडळी. सो आणि लाऊंजमध्ये खाऊन झालं आणि गाईज आमचं फ्लाईट आता लँड झालं आहे आणि आम्ही आता मोबाईल कारची वाट बघतो आहे. कारण इथे हॉटेलमधला रूम नक्की कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली मला सिडागोचे रूम. हे गाईज नमस्कार मंडळी. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही चाललो आहे गोव्याला. कारण आमची लास्ट वीकमध्ये जी मीटिंग होती ती पोस्टपोन झालेली. सो या वीकमध्ये ती आहे मीटिंग आणि आम्ही आत्ता चाललो आहे गोव्याला. आणि यावेळेला आमच्याबरोबर गोव्याला हा पांडू पण आला आहे. कारण त्याला सुट्टी आहे आणि त्याला कंटाळा आलेला. सो तो आमच्याबरोबर आला आहे. तर गोव्याला आता तो मज्जा करणार आहे. हो ना? काय मज्जा करणार आहे? खाणार आणि काय फिरणार? माहीत नाही बघतो. सो चला लेट्स गो. सो आमचं अडानी लाऊंजमध्ये खाऊन झालं आणि ॲज युजल मला बनमस्का हवा होता म्हणून आम्ही इथे परत बनमस्का आणि कॉफी प्यायला आलो. आणि ही माझी नवीन नेल्स आणि ती कोइन्सिडन्सली मॅच झाली आहेत माझ्या टॉपला. काय करत होता? सो आता आम्ही आमच्या बोर्डिंगचं वेट करतो आहे, कधी सुरू होतं आहे बोर्डिंग. आज सॅटर्डे असल्यामुळे एअरपोर्टला खूप गर्दी आहे आणि चेकिंगसाठी पण खूप लाईन होती आणि विमानं पण टेक ऑफ आणि लँडिंगसाठी खूप आहेत.
सो गाईज आमचं फ्लाईट आता लँड झालं आहे आणि आम्ही आता मोपा एअरपोर्टला आहोत. मोपा एअरपोर्ट म्हणजे मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. सो इथून आता आमचा फैजल येईल आम्हाला पिकअप करायला आणि त्याच्यानंतर आज आमचा स्टे आहे नोवोटेलमध्ये आणि त्याच्यानंतर उद्या आणि परवा आम्ही ताज सिडाडीमध्ये आहोत. सो लेट्स गो. गाईज हे आहे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मला दाबोलीच्या एअरपोर्टपेक्षा हे एअरपोर्ट जास्त आवडतं. आता आम्ही आमच्या कारची वाट बघतो आहे कारण इथे ऑलरेडी इथे कॅबचे प्रॉब्लेम चालू आहेत. त्यामुळे आधीपासनं फैजल येऊन उभा नाही राहू शकत कारण त्याला प्रॉब्लेम होईल. सो आता मी बाहेर आल्यानंतर त्याला कॉल केला आणि आता तो येतो आहे. तर 2 मिनटात पोहोचेल तोपर्यंत आमचं असंच जरा फोटो सेशन चालू होतं. आता फैजल गेला आहे आम्हाला कार देऊन. त्याला कोणतरी पिकअप करायला येणार होतं. सो आम्ही त्याला ड्रॉप केलं म्हापसाला आणि आता आम्ही चाललो आहे पुढे. पण आमचा अजून चेक इनला वेळ आहे. 2चं चेक इन असतं. जनरली ताजमध्ये आम्हाला बिफोर टाईम देतात पण नोवोटेलला आम्ही इकडच्या नोवोटेलला फर्स्ट टाईम चाललो आहे. सो आज आमचा नोवोटेलला स्टे आणि उद्या आणि परवा आमचा ताजमध्ये स्टे आहे. सो आज आम्ही बिफोर टाईम आल्यामुळे आता इतका वेळ काय करायचं कारण 10:30 झाले आणि इतका वेळ काय करायचा हा आम्हाला प्रश्न पडलेला. पण नंतर आम्ही विचार केला की थोडा वेळ इथे टाईमपास करून ह्याच्यात फॅट फिशला जायचं.
कारण मला भूक पण लागली आहे. सो आम्ही आता चाललो आहे फॅट फिशला. आणि इथे क्लायमेट इतकं प्लेझंट आहे, म्हणजे पाऊस पण आहे आणि खूप गारवा आहे, त्यामुळे खूप छान वाटतं इथे. सो आता आम्ही फॅट फिशला जाऊ आणि फॅट फिशमध्ये यावेळेला गरम होणार नाही, कारण लास्ट टाईमला खूप गरमी होती. तो यावेळेला मला असं वाटतं की गरमी होणार नाही, कारण बाहेर थंडावा आहे थोडा. सो आता फॅट फिशला जाऊया, लेट्स गो. आणि गाईज मी सारखी अशी करते, कारण तुम्हाला काय लक्षात आलं आहे का मी अशी का करते? ॲक्च्युली मी काल नवीन नेल्स केलेत आणि आज ते परफेक्टली मॅच झालेत माझ्या टी शर्टला. सो म्हणून मी सारखी अशी करून फ्रॉन्ट करते. तुम्हाला कसे वाटले माझे नवीन नेल्स? कमेंटमध्ये सांगा. आम्ही लंचसाठी मागवलं आहे प्रॉन्स फ्राय आणि गार्लिक ब्रेड आणि प्रॉन्स पुलाव. हे गाईज, सो आमचं आता लंच झालेलं आहे आणि आम्ही आता इथून चाललो आहे आमच्या हॉटेलमध्ये. बहुतेक आमचा चेक इनचा टाईम पण झाला आहे. सो आता आम्ही नोवोटेलला चाललो आहे आणि नोवोटेलला गेल्यावर तुम्हाला आमचा रूम टूर देतो. लेट्स गो. सो आत्ता आम्ही पोचलो आहे आमच्या नोवोटेलला.
करू. हा आहे आमचा वॉश बेसिन आणि हा बाथरूम. दिस इज मी. हे आमचं लगेज इथे आहे. आमचा बेड. हा वर्क डेस्क. आमचा कॉफी एरिया. हा छोटासा मिनी बार म्हणजे काही नाही. आणि हा छोटासा सोफा. आणि ही छोटीशी आमची बाल्कनी. सो गाईज, हा आमचा आहे नोव्होटेलमधला आजचा रूम. सो गाईज, आमचा हा रूम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली मला सिडाडेचेच सगळे रूम्स आवडतात. मला हा रूम इतकासा आवडला नाही कारण व्ह्यूचा खूप फरक पडतो. आणि ॲक्च्युली सिडाडेचे रूम आजच्या डेटला खूप बुक होते, म्हणून आम्ही हा हॉटेलचा रूम आज बुक केला आणि उद्या आम्ही सिडाडेला जाणार आहोत.